आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला। तुमच्या कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद। आपण मराठी भाषा असं जेव्हा म्हणतो तेव्हा महाराष्ट्रातली महाराष्ट्र भाषा असं सुद्धा जर घेतलं तर आत्मीयतेने ती आपल्या सगळ्यांचीच भाषा आहे आणि तुम्ही ह्याच कौतुकाने आज आपण अभिजात भाषेचा दर्जा का मिळाला आहे त्याचा प्रवास जो आहे तो आपण समजून घेणार आहोत। हा कार्यक्रम दृकश्राव्य करण्याचा जितका होईल तेवढा प्रयत्न केलेला आहे। थोडीशी सुरुवात सगळे कलाकार आपले मंचावर जे आलेले आहेत हे आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला कोणी खास पाहुणे भेटायला येणार आहे। जगातले 11 कोटी लोक मराठी भाषा बोलतात। जगात 10 ते 15 क्रमांकावर मराठी भाषी आहेत, म्हणजे ही भाषा एवढ्या जास्त प्रमाणात बोलली जाते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो तेव्हा हे बघतात की इतिहास किती प्राचीन आहे भाषेचा। किमान 2500 वर्ष हे आपल्याकडे ऐतिहासिक पुरावे आहेत, त्याच्याही पेक्षा जुने शिलालेख आहेत, पण आपल्याला त्याची नेमकी तारीख सांगता येत नाही म्हणून आपण किमान 2500 वर्ष म्हणतो। तर हा सोहळा साजरा करण्यासाठी आज आपण सादर करत आहोत दृकश्राव्य कार्यक्रम लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। रंगमंचावर नांदीने कार्यक्रमाची सुरुवात होते। नांदी ही रंगदेवतेला आणि प्रेक्षकांना वंदन करण्यासाठी म्हटली पाहिजे। पहिल्यांदा एक पारंपरिक नांदी आपण ऐकू आणि ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं दिग्दर्शन, नेपथ्य, लेख, कवी सगळेच डिस्कवरीवासी आहेत, म्हणून तुम्ही हा कार्यक्रम लक्ष देऊन ऐका। संमेलन वर्षाचे येऊनी तुम्ही रंगभरा। संमेलन वर्षाचे येऊनी तुम्ही रंगभरा। सादर करीतो नमन, सादर करीतो नमन, द्या प्रसाद शंकरा, द्या प्रसाद शंकरा। संमेलन वर्षाचे येऊनी तुम्ही रंगभरा। जगतीचा तू सूत्रधार, जगतीचा तू सूत्रधार, करीशी खेळ जीवनात, करीशी खेळ जीवनात। स्वागत हे आज तुझे, स्वागत हे आज तुझे डिस्कवरी मंदिरा, डिस्कवरी मंदिरा। संमेलन वर्ष
वर्षाचे येऊनी तुम्ही रंग भरा, येऊनी तुम्ही रंग भरा, येऊनी तुम्ही रंग भरा. कुठे निघालीस तू? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय, त्यानिमित्त बोरिवलीत एक कार्यक्रम आहे. कुठे? डिस्कवरी? होय. अच्छा, चल मग मी पण येते. चला. मला या मराठी शिकासाठी सांग ना. अरे ही कुठली धेडगुजरी भाषा बोलतोय हा? आंटी, व्हॉट इज धेडगुजरी? सगळं सांगेल, पण मला आंटी नाही म्हणायचं, मला काकू. काकू मस्त नाव आहे. यू आस्क युअर होमवर्क टू काकू ओनली. शी इज मराठी स्कॉलर. रिअली आंटी, सॉरी काकू, माझे मित्र आहेत ना वर्गात, नायर, शेट्टी, प्रीत सिंग, त्यांना मराठीत माझ्यापेक्षा खूप मार्क्स मिळतात. मी मराठी आहे तर मला मार्क्स का नाही मिळत? अरे घर की मुर्गी दाल बराबर. तसं आहे, बाकीचे लोक त्याचा खूप गांभीर्याने अभ्यास करतात, त्यांच्यासाठी ती नवीन भाषा असते. ही आपलीच भाषा आहे, त्यामुळे आपण फारसं त्याच्याकडे लक्ष देत नाही. तू अभ्यास केलास की तुला येईल. का ग माशेलकर, पेडकर, काय रब्बिश बोलतीये ही. अगं इंटरनॅशनल करिअर करायचं तर इंग्रजी आणि अन्य भाषांना पर्यायच नाही आहे. छे, असं कोणी सांगितलंय? माशेलकर, आंबेडकर, टिळक, सावरकर, ठाकरे, पुलं, अत्रे या सगळ्यांनी मराठीतूनच शिक्षण घेतलं की त्यांचं कुठे काय अडलं? काकू, कोण आहेत ही माणसं? आर बिग पर्सनॅलिटीज. वाव काकू, तू शिकवशील मला मराठी? अरे एकदम सोपी आणि गोड भाषा आहे. दाखव बरं तुझी वही. हे बघ, स्काय म्हणजे आकाश, नवं. वॉटर म्हणजे पाणी, ट्री म्हणजे झाड. आहे की नाही सोपं? हां, आपण जरा पुढचा अभ्यास पण करूया. तिघांनी मिळून बघू मला पण जमतंय का ते. हे काय? मांदाळ. मांदाळ म्हणजे काय? बक्कळ. बक्कळ. बक्कळ म्हणजे काय? पुष्कळ. पुष्कळ म्हणजे काय? लय. लय म्हणजे काय? भरघोस. भरघोस म्हणजे काय? जास्त. जास्त म्हणजे काय? खूप. खूप म्हणजे काय? मुबलक. मुबलक म्हणजे काय? विपुल. विपुल म्हणजे काय? चिक्कार. चिक्कार म्हणजे काय? मुक्कार. मुक्कार म्हणजे काय? मोप. मोप म्हणजे काय? रगड. रगड म्हणजे काय? प्रचंड. प्रचंड म्हणजे काय? कायच्या काय. कायचं काय म्हणजे काय? लय कायचं काय काय. अरे मराठीत असे खूप खूप शब्दार्थ आहेत. बरं झालं स्नेहल, हा तुझ्यामुळे आपण हे सगळे शब्द बघितले. आता आपल्याला तुला मराठी भाषेबद्दल जाणून घ्यायचंय की नाही, आपल्याला त्याचा इतिहास बघावा लागेल. येणार आहेस तू आमच्या बरोबर? नक्की. चला मग आपण त्या सफरीवर निघूया. हा एक छोटासा चष्माला आणि आपण एक टाइम मशीन मधून मागे जाऊ. सगळे टाइम मशीन मधून मराठी भाषेचा प्रवास बघायला निघतो. स्नेहल, आपली मराठी भाषा खूप प्राचीन आहे. 2500 वर्षापूर्वीचा मराठी भाषेतला एक शिलालेख सापडला आहे. पुढे विवेकसिंधू आणि चक्रधर स्वामी यांचे लीळाचरित्र सिद्धच आहे. अजून जरासा बाकी आहे. 12व्या शतकात आले संत ज्ञानेश्वर, ज्यांनी भगवान श्रीकृष्णांचा भगवद्गीतेतला जो संस्कृत मधला उपदेश आहे तो मराठीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवला. तीच आपली ज्ञानेश्वरी. त्याचा वापर
या लोकांना शहाणे करण्यासाठी व त्यांच्या आत्मिक उन्नतीसाठी व्हायला हवा. म्हणजे मी नक्की काय करायचे दादा? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेत सर्वांच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे. मात्र ती गीता संस्कृतमध्ये असल्याने जनसामान्यांच्या आकलना पलीकडे आहे. खरं आहे. तू गीतेतला उपदेश प्राकृत भाषेत म्हणजेच मराठीतून सांग. अतिशय अवघड परंतु उत्तम कल्पना आहे. मी तुम्हाला आपला गुरु मानला आहे. तुमची आज्ञा म्हणून मी गीतेचा उपदेश मराठीतून लोकांना समजावतो. यशस्वी भव.